हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो 5 इयर लॉ सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 दिवसांमध्ये 5 इयर लॉ सीईटीची तयारी कशी करायची आणि आपला जो स्टडी आहे तो वीकली प्लॅन कसा करायचा याच्या बाबतीत जे टाइम टेबल असणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर तुम्ही या परीक्षेमध्ये नक्कीच पास व्हाल. सोबतच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठली बुक्स तुम्ही रेफर करू शकता ते पण मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 5 इयर लॉ सीईटी 2025 साठी ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही नवीन लाईव्ह बॅच सुरू करत आहोत. तर मित्रांनो, या कोर्समध्ये तुमचा जो 5 इयर लॉ सीईटीचा सिलेबस आहे तो डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. जर तुम्हाला एखादा लाईव्ह क्लास अटेंड करणं पॉसिबल नाही झालं तर तोच लाईव्ह क्लास तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, तसेच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. ही बॅच जी आहे ती 10 मार्च 2025 पासून आम्ही सुरू करत आहोत. तसेच हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून सुद्धा हा कोर्स त्यामध्ये परचेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या कोर्सला जॉईन व्हा आणि आपलं जे गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 5 इयर लॉ सीईटीला अगदी थोडेच दिवस शिल्लक आहेत आणि हे जे टाइम टेबल आहे मी तुम्हाला 10 मार्च ते 28 एप्रिल 2025 या दिवसांचं देत आहे. याच्यामध्ये तुम्ही या एक्झामचा स्टडी करण्यासाठी डेली 4 तास देणं आवश्यक आहे. वीकली ब्रेकडाऊन मी या अभ्यासक्रमाचं केलेलं आहे. त्याच्यानंतर रिसोर्सेस आणि स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी प्रोव्हाइड करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला एक्झामचा सिलेबस आणि मार्किंग स्कीम पाहूयात. यामध्ये सिलेबस जो आहे तो लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग हा 32 मार्कचा विषय आहे. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 24 मार्कला असून लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग हा 32 मार्कचा सब्जेक्ट आहे. इंग्लिश 24 मार्कचं आणि मॅथमॅटिक्स हे 8 मार्क्सचं तुम्हाला या एक्झाम मध्ये विचारलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये टोटल क्वेश्चन्स हे 120 असतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स येतात. एका क्वेश्चनला 4 ऑप्शन असतात. त्यापैकी एक करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायचा असतो. टोटल मार्क्स जे असतात ते 120 मार्क्स या एक्झामसाठी असतात. ड्युरेशन तुम्हाला 120 मिनिटे म्हणजे 2 तासाचं असतं. ही एक्झाम जी आहे ती सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम असून लँग्वेजेस जे आहेत मराठी आणि इंग्लिश मीडियम मध्ये तुम्हाला ही एक्झाम देता येते. त्याच्यानंतर मार्किंग स्कीम जर आपण पाहिली तर प्रत्येक योग्य उत्तराला तुम्हाला 1 मार्क असतो. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. तसेच इम्पॉर्टंट डेट्स जर आपण या एक्झामच्या पाहिल्या तर 17 मार्च 2025 ही ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असून परीक्षा ही आपली 28 एप्रिल 2025 ला होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता वीक फर्स्ट मध्ये वीक 1 जो आहे तो मार्च 10 ते मार्च 15 या कालावधीमध्ये आपण कुठल्या कुठल्या सब्जेक्टचा स्टडी करायचा ते पाहूयात. लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग 14 तास तुम्ही द्यायचे आहेत या सब्जेक्टसाठी. त्याच्यामध्ये लीगल प्रोपोजिशन्स अँड ऍप्लिकेशन ऑफ लीगल प्रिन्सिपल्स याचा स्टडी करा. इंडियन कॉन्स्टिट्यूशन, फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज याच्यामध्ये तुम्ही स्टडी करा. त्यानंतर जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स जे आहेत 10 तास तुम्हाला या आठवड्यामध्ये द्यायचे. करंट इव्हेंट्स, नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्सचे जे इव्हेंट्स आहेत ते तुम्ही याच्यामध्ये स्टडी करा. हिस्ट्री जी आहे ती एन्शियंट इंडिया पासून सुरू करायला तुम्ही हरकत नाही. त्यानंतर लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मधून तुम्ही सुरुवातीला वर्बल रिझनिंग मधून अॅनालॉजीज अँड कोडिंग डिकोडिंगचा स्टडी करू शकता. सोबतच तुम्हाला या सगळ्या टॉपिक वरती आधारित जे एमसीक्यू आहेत ते पण सॉल्व्ह करणं इथे मस्ट आहे. कारण आपली जी एक्झाम आहे ती एमसीक्यू स्वरूपाची आहे. ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू याच गोष्टीसाठी प्रोव्हाइड करतो. सोबतच डेली लाईव्ह क्लासेस मध्ये सुद्धा तुमच्या एमसीक्यू ची प्रॅक्टिस आम्ही करून घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपल्याकडे येतो वीक 2. वीक 2 मध्ये लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगला 14 तास तुम्ही वेळ देऊन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ अ गव्हर्नमेंट करू शकता. इंडियन पिनल कोड आयपीसी जो आहे तो तुम्ही स्टडी करा. त्याच्यामधील बेसिक कॉन्सेप्ट अँड डेफिनेशन्स पहा. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्सला 8 तास देऊन हिस्ट्री जी आहे त्याच्यामधून मिडिवल इंडियाची हिस्ट्री तुम्हाला स्टडी करायची आहे. नंतर जॉग्राफी जी आहे इंडियाची जॉग्राफी स्टडी करा. सोबतच महाराष्ट्राची जॉग्राफी पण तुम्ही इथे करणं अपेक्षित आहे. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग सारख्या सब्जेक्टला तुम्हाला या आठवड्यामध्ये 6 तास देऊन तुम्हाला नॉन व्हर्बल रिझनिंग मधून क्लासिफिकेशन, डायस, इमेजेस अशा प्रकारचे टॉपिक कव्हर करणं महत्वाचं आहे. पुढे वीक 3 मध्ये लीगल ऍप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग 12 तास वेळ द्या. लॉ ऑफ टॉर्ट करा. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ लायबिलिटीज अँड नेग्लिजन्स करणं महत्वाचं आहे. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट तुम्ही याच आठवड्यात करायचा आहे. इसेन्शियल एलिमेंट्स त्याच्यामधून तुम्ही करणं अपेक्षित आहे. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स हा 8 तास मध्ये करायचा आहे तुम्हाला. इथे तुम्ही मॉडर्न इंडियाची हिस्ट्री स्टडी करा. मुवमेंट्स असतील, ब्रिटिश इंडियाच्या कालावधीमध्ये घडलेले जे इव्हेंट्स असतील ते तुम्हाला इथे करणं महत्वाचं आहे. इकॉनॉमिक मधून तुम्ही बेसिक कॉन्सेप्ट्स इथे रेफर करावेत. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगला 6 तास द्या. क्रिटिकल रिझनिंग, अझम्पशन्स अँड आर्ग्युमेंट
स्टेटमेंट अँड अझम्पशन प्रकारचे तुम्ही टॉपिक इथे करू शकता. नंतर इंग्लिश लँग्वेजला 2 तास वेळ या आठवड्यामध्ये नक्की द्या. तिथे व्होकॅब्युलरी, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स हे तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता व्होकॅब्युलरी असेल, सिनोनिम्स, अँटोनिम्स असेल, तुम्ही रेग्युलर बेसिसवरती पण याला स्टडी करू शकता. डिपेंड तुम्हाला कसं कम्फर्टेबल होईल त्याच्यानुसार तुम्ही हे शेड्यूल जे आहे ते मॉडिफाय करा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही लीगल ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज, लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग आणि इंग्लिश लँग्वेज या प्रत्येक सब्जेक्टवरती लाईव्ह क्लासेस घेत असतो आणि या प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स याच्यावरती आधारित टेस्ट सिरीज पण आम्ही या कोर्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो. नंतर विद्यार्थी मित्रांनो, वीक 4 जो येईल त्याच्यामध्ये लीगल ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग मधून 10 तासामध्ये तुम्हाला लीगल मॅक्सिम्स, कॉमन लीगल फ्रेजेस करायचे, लीगल टर्म्स पण तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर लँडमार्क जजमेंट्स जे असतात, सुप्रीम कोर्टने जे जजमेंट्स दिलेले आहेत केसेसवरती ते तुम्ही इथे स्टडी करणं अपेक्षित आहे. जनरल नॉलेज इन करंट अफेअर्सला 8 तास वेळ द्या. एन्व्हायरमेंटल इश्यूज जे आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती तुम्ही स्टडी करा. जनरल सायन्स त्याच्यामधील फंडामेंटल प्रिन्सिपल्स इथे करणं आवश्यक आहे. फंडामेंटल कॉन्सेप्ट त्याच्यामधल्या करा. लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग 6 तास वेळ देऊन तुम्ही पझल, सेटिंग अरेंजमेंट, ब्लड रिलेशन, डायरेक्शन अँड सेन्स इत्यादी टॉपिक करू शकता. इंग्लिश लँग्वेजला 4 तास या आठवड्यामध्ये देणं अपेक्षित आहे. याच्यामधून ग्रामर मधून सेंटेन्स करेक्शन तुम्ही नक्की करायला विसरू नका. नंतर वीक 5 येईल तुमच्या पुढे. इथे तुम्ही लीगल ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग मधून 10 तासामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसिंग प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन इथे करणं अपेक्षित आहे. जनरल नॉलेज इन करंट अफेअर्स मध्ये 8 तासाचा वेळ द्या. बुक्स अँड ऑथर्स, नोटेबल लिटररी वर्क, करंट अफेअर्स, मंथली अपडेट जे असतील ते इथे रेफर करा. आता तुम्ही करंट अफेअर्स रेफर करण्यासाठी कुठलंही एखाद्या प्रकाशनचं लेटेस्ट बुक घ्या. त्याच्यामधून गेल्या एका वर्षामधले करंट अफेअर्स तुम्हाला करणं अपेक्षित आहे. त्यापैकी गेल्या 6 महिन्यातले करंट अफेअर्स जे आहे ते परफेक्ट करायला विसरू नका. नंतर लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग मधून 6 तास वेळ देऊन तुम्ही वेन डायग्राम, सिलोजिझम, क्लॉक्स अँड कॅलेंडर एटसेट्रा हे टॉपिक करू शकता. इंग्लिश लँग्वेजला इथे 4 तास द्या. कॉम्प्रिहेन्शन करा. इंटरप्रिटिंग पॅसेजेस हा जो टॉपिक आहे तो या आठवड्यामध्ये तुम्ही नक्की करा. पुढे वीक 6 येईल. वीक 6 मध्ये मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड वरती फोकस करा. याला मार्क्स कमी जरी असले तरी पण हा टॉपिक करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. इथे अरिथमेटिक, पर्सेंटेज अँड ॲव्हरेज, अल्जेब्रा मधून बेसिक एक्सप्रेशन्स करा. फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायला इथून तुम्ही सुरू करा, कारण मॅक्सिमम सिलेबस तुमचा याच्या पूर्वीच कव्हर झालेला असेल. तर फुल लेंथ मॉक टेस्ट जे आहेत ते तुम्हाला 20 तासामध्ये करायचे. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम कंडिशन तुम्ही सिम्युलेट करा. तेवढ्या टाइम मध्ये ती मॉक टेस्ट सॉल्व्ह करा आणि तुमचा रिझल्ट तुम्ही ऑब्झर्व करा. कुठे तुम्ही कमी पडताय आणि तुम्हाला काय करायला पाहिजे ते तुम्हाला याच्यावर कळेल. विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये फक्त फुल लेंथ मॉक टेस्टच नव्हे तर सेक्शन वाईज मॉक टेस्ट सुद्धा इथे घेतल्या जातात. त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार तुम्ही तुमचा झालेला स्टडी प्रत्येक आठवड्यामध्ये व्हेरीफाय करू शकता. नंतर वीक 7 येईल. इथे तुम्हाला रिव्हिजन करायची. फक्त इथे रिव्हिजन वरती भर द्यायचा आहे. कुठलाही नवीन टॉपिक करू नका. जेवढा अभ्यास तुम्ही याच्यापूर्वी केलाय तोच अभ्यास फक्त व्यवस्थित आपल्या शॉर्ट नोट्स मधून रिवाइज करा. लक्षात ठेवा, अभ्यास करताना कायम शॉर्ट नोट्स काढण्याची सवय ठेवा. मी ग्लोबल ऑनलाईन मध्ये माइंड मॅप प्रोव्हाइड करतो. त्या एक प्रकारच्या शॉर्ट नोट्स असतात. त्याच्यामध्ये तुम्ही त्या माइंड मॅप वाचून इझिली त्या सब्जेक्टचा स्टडी कमीत कमी वेळेमध्ये करू शकता. त्याच्यानंतर तुमचे जे वीक एरियाज जे असतील ना, तुम्हाला वाटतं की या टॉपिकमध्ये माझा कॉन्फिडन्स खूप कमी आहे, तर त्या टॉपिकला नक्कीच रिवाइज करायला इथे विसरू नका. तर मित्रांनो, शेवटी मग हे एक्झाम डेट असतात. तर मित्रांनो, शेवटी हे वीक 8 म्हणजे एक्झाम डे असतील. इथे तुम्हाला एक्झाम द्यायची असेल, याच्यामध्ये तुम्हाला क्विक रिव्हिजन करायला विसरू नका. एक्झामच्या आदल्या दिवशी फक्त एक क्विक रिव्हिजन करा. जास्त काही खोलात जाऊ नका. MCQची तुम्ही मागे रेग्युलर प्रॅक्टिस जर ठेवलेली असेल तर तुम्हाला इथे टेन्शन येण्याचं कुठलंही कारण नाही. कारण आता एक्झाम आहे, तुमचा अभ्यास पूर्ण कव्हर झालेला आहे. तुम्ही मॉक टेस्ट दिलेले आहेत. मॉक टेस्ट मधून तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप झालेला आहे. तुमचा सगळा सिलेबस जर इथे कव्हर झालेला असेल तर तुमच्याकडे फुल कॉन्फिडन्स असणार आहे आणि एक्झामच्या वेळेस तुम्हाला एक्झामला जाताना कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसेल. फ्री माइंडने तुम्ही एक्झाम देऊ शकता. तर रिलॅक्स राहायचं या दिवसामध्ये आणि मेंटल प्रिपरेशन आपलं ठेवायचंय. आपल्याला एक्झाम द्यायची आणि लक्षात एवढंच ठेवायचं की मॅक्सिमम मार्क्स आपल्याला इथे स्कोर करायचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर रिसोर्सेस आणि बुक जर आपण पाहिले याच्यामध्ये कुठले कुठले वापरायला हवे, तर बेसिक एक गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करताना आपल्याला डायरेक्शन खूप महत्वाची असते. त्याच्यामुळे डायरेक्शन मिळण्यासाठी एखादा कोर्स नक्की जॉईन करा, कारण त्याच्याशिवाय आपल्याला डायरेक्शन मिळणार नाही. कोर्स जॉईन केला तर तुम्हाला काय होईल, तुम्हाला एकतर डायरेक्शन मिळेल. तुमचे जे एज्युकेटर असतील तुम्ही तिथे त्यांच्यासोबत तुमच्या अडचणी डिस्कस करू शकता. सब्जेक्ट विषयी अडचणी असतील किंवा इतर काही एक्झाम विषयीच्या अडचणी असतील तुम्हाला त्या डिस्कस करता येतील. त्याच्यानंतर मे बी तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल, कारण आता ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही काय करतो, व्हॉट्सअप ग्रुप करतो स्टुडंट्स लोकांचे, जेणेकरून काय होतं
स्टुडंट्स जे आहेत ते प्रॉब्लेम डिस्कस करू शकतात एज्युकेटर सोबत. एकाचा प्रॉब्लेम मे बी इतर लोकांचाही प्रॉब्लेम असू शकतो. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, सिमिलर मेंटॅलिटीचे लोक एकत्र असतात. त्याच्यामुळे आपल्याला स्टडी करण्यासाठी आणि डायरेक्शन मिळण्यासाठी हे ग्रुप्स, हे असोसिएशन्स खूप महत्त्वाचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बुक्स रेफर करायचे झाले या केसमध्ये, तर लीगल ॲप्टिट्यूड फॉर क्लॅट AP भारद्वाज यांचं बुक आहे लीगल ॲप्टिट्यूड त्यामधून करा. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्ससाठी तुम्ही मनोरमा इयरबुक 2025 रेफर करा. न्यूजपेपर नक्की वाचायला विसरू नका. द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, असे न्यूजपेपर नक्की वाचा. त्यानंतर लॉजिकल अनालिटिकल रिझनिंगसाठी अ मॉडर्न अप्रोच टू लॉजिकल रिझनिंग बाय RS अग्रवाल, किंवा मग तुम्ही अरिहंतचं लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग सुद्धा रेफर करू शकता. खूप चांगले पुस्तकं आहे ते. त्यानंतर इंग्लिश लँग्वेजसाठी ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश SP बक्षींचं पुस्तक आहे. वर्ड पॉवर मेड इझी नॉर्मन लेव्हिसचं हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूडसाठी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बाय RS अग्रवाल तुम्ही रेफर करू शकता. तर या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही तुमचे काही बदल करू शकता. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते तुम्ही डिसिजन याच्यामध्ये घेऊ शकता. एखादा टॉपिक तुम्हाला अगोदर करायचा तर तुम्ही अगोदर करू शकता. तुमच्या बेसिसवरती तुम्हाला जे कम्फर्टेबल होईल ते शेड्यूल तुम्ही बनवा आणि ते शेड्यूल नक्की फॉलो करा. एक्झाम स्ट्रॅटेजी आणि टिप्स जर द्यायच्या झाल्या तुम्हाला, तर कन्सिस्टंट रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे. पुढचं पाठ मागचं सपाट असं होऊ देऊ नका. ठीक आहे, पुढचं पाठ करा पण मागचंही सपाट होऊ देऊ नका. मागच्याची रिव्हिजन करायला विसरू नका. मॉक टेस्ट द्या, वीकली मॉक टेस्ट द्या, फुल सिलेबस मॉक टेस्ट द्या. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट करायला विसरू नका. MCQ कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करायला तुम्हाला जर आले तर तुम्ही ही एक्झाम इझिली क्रॅक करू शकता. कारण टाइम मॅनेजमेंटचा जवळजवळ 50% रोल मी इथे समजतो. वेळ आपल्याला मॅनेज करता आला तर मॅक्सिमम आपण क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो आणि मॅक्सिमम क्वेश्चन अटेम्प्ट झाले तर आपल्याला मॅक्सिमम स्कोर करता येतो. बेनिफिटचा पार्ट जर पाहिला तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. त्याच्यामुळे तुम्ही जेवढे क्वेश्चन अटेम्प्ट करता येतील तेवढे क्वेश्चन अटेम्प्ट करायला विसरू नका. अपडेटेड राहा, फॉलो करा लीगल न्यूजला. त्याच्यानंतर करंट अफेअर्स डेली तुम्ही टीव्हीवरती न्यूज पाहू शकता, न्यूजपेपर रीड करू शकता. त्याच्यामधून तुमचं डेलीचं करंट अफेअर बिल्डअप होईल. शांत राहा, रिलॅक्स राहा एक्झामच्या अगोदर आणि प्रॉपर रेस्ट करायला विसरू नका. फक्त रात्र जागून अभ्यास करण्यात काही पॉईंट नाहीये. तुम्ही जेवढा अभ्यास केलाय तेवढी तुमच्या ब्रेनला रेस्ट पण मिळणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित आपला टाइम मॅनेजमेंट करा. तुमचे जे कामं आहेत ते व्यवस्थित ऍडजस्ट करून तुम्हाला हा स्टडी करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही 5 इयरची लाईव्ह बॅच सुरू करत आहोत. 10 मार्च पासून ही बॅच सुरू होणार आहे. तुमचा संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये कव्हर केला जाणार आहे. सोबतच तुमच्या ऍडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.